श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. आजचा हा दिवस तुमचा आनंदाने सुखा समाधानाचा जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि येत्या 12 ऑगस्टला म्हणजेच बुधवारी या आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे. 12 ऑगस्टला बुधवार असून या दिवशी दर्श अमावस्या आहे आणि या दिवशी आषाढ महिन्याची समाप्ती होऊन पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. तर आपल्याला या 12 ऑगस्टच्या अगोदर एक खूप महत्वाचं काम करायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे. कारण आषाढ हा महिना धार्मिक दृष्टीने खूप महत्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये अनेक सण, व्रत, वैकल्य आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्व आहे. भगवान विष्णूंची पूजा तसेच भगवान शिवशंकरांची उपासना या महिन्यामध्ये केली जाते. तसेच या महिन्यामध्ये आषाढी एकादशी सोबतच गुप्त नवरात्री, व्यास पौर्णिमा यासारखे महत्त्वाचे दिवस देखील साजरे केले जातात. या आषाढ महिन्यामध्ये गुप्त नवरात्री असल्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा आणि ओटी भरण्याला सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कुलदेवीची पूजा जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते. तसेच आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या वाईट ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते. आणि म्हणूनच आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी तरी कुलदेवीची ओटी भरायची आहे. ही ओटी भरल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. सोन्यासारखे दिवस येतील आणि ओटी भरत असताना ओटीमध्ये ही एक वस्तू असायलाच पाहिजे. तसेच आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणती महत्वाची कामं आपल्याला करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण माझा व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्स मध्ये आपल्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा, जेणेकरून कुलदेवीची कृपा आशीर्वाद ही तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक लाईक देखील द्या. आषाढ हा महिना श्रावण महिन्या इतकाच पवित्र आणि शुभ मानला जातो. आध्यात्मिक साधनेसाठी हा आषाढ महिना खूप शुभ असतो. या महिन्यापासून चातुर्मासाची सुरुवात होते. चातुर्मासाची सुरुवात म्हणजेच धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि या काळात जप, तप, दान, व्रत, उपवास आणि नामस्मरण यांचे विशेष महत्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या चातुर्मासामध्ये आपण जी काही सेवा करतो तर त्या सेवेचं आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होते. या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते. आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीची ओटी ही का भरायची असते, तर बघा, आपली ही जी कुलदेवी असते तर ती आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या कुळाचं संरक्षण करत असते. आणि आपल्या हिंदू धर्मात कुलदेवी म्हणजे कुळाची, वंशाची आणि घराण्याची आराध्य देवी मानली जाते. प्रत्येक कुटुंबातील एक देवी म्हणजेच कुलदेवी किंवा कुलदैवत हे नक्की असतं. पिढ्यानपिढ्या त्याची आपण भक्तिभावाने पूजा केली जाते आणि ती कुटुंबाचे रक्षण, कल्याण व समृद्धी करते अशी धार्मिक मान्यता आहे. आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची पूजा केल्याने, तिची ओटी भरल्याने घरात सुख, शांती, आरोग्य आणि ऐश्वर हे टिकून राहतं असं म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार जर आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची भक्तिभावाने पूजा करून ओटी भरल्यास देवीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. कुटुंबावर कुलदेवीची कृपा दृष्टी राहते. तसेच संकटे, अडथळे आणि नकारात्मक शक्तींपासून कुटुंबाचे संरक्षण होते. घरातील शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पाडतात. तसेच आरोग्य, आनंद आणि कुटुंबाचे सुख वाढते. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर कुलदेवीची ओटी भरणे म्हणजे पूर्वजांची परंपरा ही आपल्याकडून जपली जाते आणि कुटुंबात धार्मिक संस्कार हे दृढ होतात. आता ही जी ओटी आहे
तर ही प्रत्येकानं भरायची आहे. घरातील प्रत्येक स्त्रीने आपल्या कुलदेवीची ओटी ही आषाढ महिना संपण्यापूर्वी भरायची आहे. आणि ही ओटी तुम्हाला तुमच्या घरामध्येच भरायची आहे. तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, तर तिच्या समोरच तुम्हाला ही जी ओटी आहे तर ती भरायची असते. आषाढ हा महिना अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूसह आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो. तसेच या आषाढ महिन्यामध्ये सवासनी भोजन सुद्धा केलं जातं. सवासनी भोजन देखील आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावानेच केले जाते. कुलदेवीचा आशीर्वाद हा सदैव आपल्या कुटुंबावरती राहावा म्हणून सवासनी भोजन जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केलं जातं. जर तुम्ही अजून सवासनी भोजन केले नसेल तर तुम्ही आषाढ महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या कुलदेवीच्या नावानं सवासनी भोजन जे आहे तर ते करू शकता. त्याचबरोबर या आषाढ महिन्यातील मंगळवारचं व्रत सुद्धा तुम्ही घरातील सुवासिनी स्त्रिया ज्या आहेत तर त्या करत असतात. कारण घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये जेवढे मंगळवार येतात तर त्या मंगळवारी घरातील स्त्रिया ह्या व्रत करत असतात. जेव्हा घरातील स्त्रिया आषाढ महिन्यातील मंगळवारचे व्रत करतात तेव्हा तिच्या मुलाबाळांचे कल्याण होते आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते. त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीसाठी काही महत्वाच्या सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या असतात. कारण कुलदेवीचा कुळाचार, कुळधर्म जो असतो तर तो आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये करायचा असतो. म्हणून आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी आहे तर ती भरायची आहे. तुम्ही एखादं घर बघितलं असेल तर त्या घरातल्या लोकांना त्यांची कुलदेवी कोणती आहे हे माहीत सुद्धा नसतं आणि म्हणून त्यांच्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या, संकट, अडचणी येत असतात. आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की आपल्याला कुलदेवीची सेवा ही करायची असते. आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे. वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची असते. आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये असं सांगितलं जातं, परंतु ते आपल्याला शक्य नसेल तर घरच्या घरीच आपण कुलदेवीची ओटी आहे तर ती भरू शकतो. आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी कोणत्या दिवशी भरायची आहे तर पहा, आषाढ महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीची ओटी भरू शकता. कारण की हे जे दोन्ही दिवस आहे तर ते आपल्याला कुलदेवीला समर्पित आहे. म्हणून या महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी ओटी भरू शकता. या महिन्यामध्ये एकूण 4 मंगळवार येतात. आज पहिला मंगळवार आहे आणि 4 शुक्रवार येतात म्हणून कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता. जर तुम्हाला या आषाढ महिन्यातील मंगळवारी आणि शुक्रवारी जर ओटी भरणं शक्य झाले नाही, काही अडचणी आल्या तर तुम्ही महिन्यामध्ये कधीही ओटी भरू शकता. सुतक असेल, पिरियड्स असेल तर अशा वेळी तुम्ही बघा 12 ऑगस्टच्या अगोदर कोणत्याही दिवशी कुलदेवीची ओटी भरली तरीही चालेल. कारण की संपूर्ण महिना हा आषाढ महिना अत्यंत शुभ मानला जातो. तर आपल्याला कुलदेवीची ओटी भरताना ती पारंपरिक पद्धतीने भरायची आहे. आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान करायचा आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक हा असायलाच हवा. टाक नसेल तर फोटो समोर देखील तुम्ही ही ओटी भरू शकता किंवा जर शक्य असेल तर तुमच्या कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन सुद्धा तुम्ही ही ओटी भरू शकता. आता ही जी ओटी आहे तर ही घरातील जी सुवासीन असते तर त्यांनीच ही ओटी भरायची आहे. जर सुवासीन स्त्रियांना काही अडचण असेल तर घरातील ज्या कुमारिका असतात त्या सुद्धा ही ओटी भरू शकतात किंवा विधवा स्त्री असेल ना तर ती सुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकते. म्हणजेच काय, प्रत्येक स्त्री ही आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकते. विधवा आहे मग कुलदेवीची ओटी भरू नये. विधवा होण्याच्या अगोदर ती एक सुवासीन स्त्री सुद्धा असते. त्यामुळे मनामध्ये कोणतेही कुशंका न आणता सर्वजण आपल्या कुलदेवीची ओटी आहे तर ती भरू शकतात. कुलदेवीची सेवा ही करू शकता. आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी तुमच्या घरामध्ये देवीचा टाक असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. टाकावरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्हाला ओम श्री कुलदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. यानंतर फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या. एक पाट घ्यायचा आहे. पाटावर तुम्हाला कुलदेवीचा टाक किंवा फोटो जो आहे तर तो ठेवायचा आहे. सर्वप्रथम तुमच्या कुलदेवीला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत. कुलदेवी समोर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. लाल फुले अर्पण करायची आहेत.
ओटी भरायला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला कुलदेवीची ओटी ही खणा नारळानेच भरायची आहे. नारळ घेताना ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे खणाची साडी नसेल तर तुमच्या खणाचा एखादा ब्लाउज पीस घेतला तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर ओटी भरण्यासाठी तुम्ही नऊवारी साडी सुद्धा घेऊ शकता. कुलदेवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडी घेतली जाते. जर तुम्हाला ती शक्य नसेल तर तुम्ही सहावारी साडी सुद्धा घेऊ शकता, कारण की आजकाल गुरु सुद्धा सांगतात की सहावारी साडीच घ्या. सहावारी सुद्धा शक्य नसेल तर तुम्ही अगदी ब्लाउज पीस घेतला तरी सुद्धा चालेल. फक्त कुलदेवीची ओटी भरण्यासाठी जे वस्त्र आपण वापरणार आहे तर ते सुती असायला हवे, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यांमध्ये खूप अधिक असते. म्हणून साडी किंवा ब्लाउज पीस घेताना तो सुती किंवा रेशमी घ्यायचा आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे किंवा तामण घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला ब्लाउज पीस ठेवायचा आहे किंवा साडी ठेवायची आहे. त्यावरती एक नारळ ठेवायचा आहे आणि थोडेसे तांदूळ सुद्धा ठेवायचे. नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेला असावी अशा पद्धतीने ब्लाउज पीस वरती किंवा साडीवरती हा नारळ ठेवायचा आहे. त्यासोबतच आपल्याला एक हळकुंड, एक बदाम, एक खारीक, ₹1 नाणं आणि एक सुपारी देखील ठेवायची आहे. यासोबतच तुम्हाला 16 शृंगाराचं साहित्य जे असतं तर ते ठेवणं शक्य झाले तर आवर्जून ठेवा. त्यामध्ये जर मंगळसूत्र असेल, हिरव्या बांगड्या असेल, कंगवा असेल, नेलपेंट असेल, सिंदूर असेल तर यासारख्या सौभाग्याच्या ज्या वस्तू तर त्या देखील तुम्ही ओटीमध्ये ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एक गजरा घेणे शक्य झाले तर आवर्जून एक गजरा घ्या किंवा एक वेणी तुम्ही घेतली सुद्धा चालेल. किंवा गजरा किंवा वेणी शक्य नसेल तर एखादं गुलाबाचं फूल सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहे. हे ताट घेताना तुम्हाला स्टीलचं घ्यायचं आहे. प्लास्टिकचं भांड आहे तर ते अजिबात वापरायचं नाही. आणि जेव्हा तुम्ही ओटी भरणार आहे तेव्हा तुम्हाला स्वतःला छान असं तयार व्हायचं आहे. साडी घाला किंवा तुम्ही ड्रेस घाला तरी चालेल, फक्त काळ्या रंगाचे कपडे घालू नका. कपाळावरती कुंकू लावायचं आहे, हातात हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत, गळ्यात मंगळसूत्र घालायचं आहे, पायात जोडवी घालायची आहेत आणि छान असं डोक्यावरती काहीतरी ओढणी किंवा पदर घेऊन आपल्याला ही ओटी भरायची आहे. आता हे ओटीचं ताट जे आहे ते आपल्या छातीजवळ पकडायचं आहे आणि आपल्या कुलदेवतेकडून चैतन्य मागायचं आहे. आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, प्रगती व्हावी असं तुम्हाला कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. आपल्या कुलदेवीला सांगायचं आहे की या आषाढ महिन्यामध्ये तुझी मी ओटी भरत आहे. मला तुझ्या मूळस्थानी येऊन ओटी भरणं शक्य झालं नाही, म्हणून मी घरच्या घरीच मी तुझी ओटी भरत आहे. तर तू माझ्या या ओटीचा स्वीकार कर आणि तुझा आशीर्वाद हा सदैव माझ्या कुटुंबावरती राहू दे. घरात सुख, शांती, समृद्धी नांदू दे. धनधान्याची, अन्नाची कधीही कमतरता पडू देऊ नकोस आणि माझ्या घरात अखंड स्वरूपात वास कर अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर ही ओटी कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी अर्पण करायची आहे. आता ओटी अर्पण झाल्यानंतर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ आपल्या दोन्ही हातामध्ये मुठीमध्ये घ्यायचे आहेत आणि कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी आपण जी ओटी भरली आहे तर त्या ओटीवरती अर्पण करायचे आहे. आता हीच ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक खूप महत्वाची वस्तू आहे जी आपल्याला ठेवायची आहे, कारण ह्या एका वस्तूमुळे आपली जी ओटी आहे तर ती अपूर्ण आहे. तर ती वस्तू म्हणजे काय आहे? तांदूळ. तर बघा, तुम्हाला ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला तांदूळ देखील अर्पण करायचं आहे. आता हे तांदूळ नक्की कुठे मिळतं? तर तांदूळ म्हणजे पानाचा विडा असतो. जर जिथे कुठे पान शॉप असते, जिथे खाण्याची म्हणजे पान खाण्याची मिळतात, तिथे जाऊन जर तुम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला कुलदेवीसाठी तांदूळ बनवून हवा आहे, तर तिथे तुम्हाला ते तुमच्या कुलदेवीसाठी एक तांदूळ बनवून देतील. तांदूळ हा एक पानाचा विडा हा असतो. तर तो तांदूळ जो आहे तर ते ओटी भरताना आपल्या कुलदेवीला आवर्जून अर्पण करायचा आहे. एका वाटीमध्ये हा तुम्हाला तांदूळ ठेवायचा आहे, हा पानाचा विडा ठेवायचा आहे, तो कुलदेवीला अर्पण करायचा आहे. आणि यानंतर संध्याकाळी काही वेळाने हा विडा म्हणजेच तांदूळ तो उचलून घ्यायचा आहे आणि तो खलबत्त्यामध्ये बारीक करायचा आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने तो थोडा थोडा प्रसाद म्हणून खायचा आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तो तांदूळ तुम्हाला द्यायचा नाही. आणि बऱ्याच वेळा पान शॉपवाले तांदूळ देताना
सगट पानाचा विडा देत नाही तर तो बारीक करूनच देतात. तर बारीक केलेला असेल तर पुन्हा बारीक करण्याची गरज नाही. घरातील सर्वांनी हा थोडा थोडा प्रसाद म्हणून खायचा आहे. तर अख्खा विडा असेल तर तो तुम्ही बारीक करूनच तुम्हाला प्रसाद म्हणून खायचा आहे. आता ही कुलदेवीची ओटी भरताना तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात घ्यायच्या आहेत. तुम्ही कुलदेवीची ओटी भरणार आहे तर ओटी भरण्यासाठी ज्या काही वस्तू असणार आहे तर त्या तुम्हाला स्वतःच्या पैशाच्या खर्चाने तुम्हाला त्या घ्यायच्या आहेत. तुम्हाला कोणीतरी साडी दिलेली आहे किंवा कोणीतरी ब्लाउज पीस दिलेला आहे किंवा नारळ तुम्हाला भेट म्हणून कोणी दिला आहे तर ते तुम्हाला अजिबात ओटी भरण्यासाठी वापरू नका. तुम्हाला स्वतः तुम्ही कमवलेल्या पैशातून या ओटी भरण्याच्या साहित्याची खरेदी करायची आहे. तरच आपल्या या ओटीचे शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होते. तसेच कुलदेवीची ओटी भरताना आपल्याला एक चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही. ती म्हणजे बघा, आपण ओटी भरत असतो तेव्हा चुकूनही निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालायचे नाही किंवा ओटी भरण्यासाठी जो आपण खण घेणार आहोत तर तो खण त्या कलरचा घ्यायचा सुद्धा नाही, निळ्या रंगाचा अजिबात घ्यायचा नाही. आता ही जी ओटी तुम्ही अर्पण केलेली आहे तर ती ओटी नंतर काय करायची? जर पुढच्या काही दिवसातच 2-3 महिन्यानंतर तुमचा प्लॅन जर कुलदेवीला जाण्याचा असेल तर ती ओटी तशीच पॅक करून ठेवा आणि जेव्हा तुम्ही कुलदेवीला जाणार आहे तेव्हा ती ओटी सोबत घेऊन जा आणि आपल्या कुलदेवीला अर्पण करा. जर ते काही शक्य नसेल, काही प्लॅन नसेल तर काय करायचं आहे, तो ब्लाउज पीस किंवा साडी असेल ना तो तुम्ही स्वतः वापरली तरीही चालेल. जे काही शृंगाराचं साहित्य आहे तर ते सुद्धा तुम्ही स्वतः वापरलं तरी सुद्धा चालतं. तसेच जो नारळ असणार आहे तो घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे किंवा तांदूळ असणार आहे तर त्याचा भात शिजवताना आपल्याला भातामध्ये जो तांदूळ आहे तो टाकून द्यायचा आहे. जर तुम्हाला स्वतःला या वस्तू वापरायच्या नसतील आणि कुलदेवीला सुद्धा तुम्ही जाणार नसेल तर मग काय करायचं? आपल्या घरीच या आषाढ महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या सुवासिनी स्त्रीला आपल्या घरी बोलवायचं आहे आणि तुम्हाला या सगळ्या वस्तू त्या स्त्रीची ओटी भरायची आहे. जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची जी ओटी आहे तर ती आषाढ महिन्यामध्ये भरायची आहे. त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये आषाढ सुद्धा तळला जातो, कारण आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो. म्हणून आषाढ महिन्यामध्ये आषाढ हा तळला जातो. तर अजून सुद्धा तुम्ही आषाढ तळला नसेल तर आवर्जून तुम्ही आषाढ तळायचा आहे आणि त्याचा नैवेद्य हा कुलदेवीला दाखवायचा आहे. आषाढ महिन्यामध्ये अनेक मुली माहेरी येतात, त्यांच्यासाठी विशेष तळलेले पदार्थ जे आहेत तर ते बनवले जातात. त्यामुळे त्यांना माहेरची आठवण येत असेल किंवा ज्यांना माहेरी जायचं आहे तर त्यांनी आवर्जून माहेरी जाऊन या आषाढ महिन्याचा आनंद घेऊ शकता. तसेच या आषाढ महिन्यामध्ये दानाला आणि स्नानाला खूप जास्त महत्व आहे. तुमच्यापैकी यथाशक्ती जे काही तुम्हाला दान होईल तर ते दान तुम्ही नक्की करा आणि एकदा तरी पवित्र गंगेवरती स्नान करा. तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला ही तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता मला तुम्हाला एक थोडंसं सांगायचं होतं. ज्यावेळेस आपण घरामध्ये सुवासिनी जेवण घालतो त्यावेळेस काय होतं, बऱ्याचदा आपल्याला कांदे असेल, काही गोष्टी असेल, डाळ असेल तर ती कधी कधी वानवळा म्हणून येते किंवा कोणी दिली जाते ती. तर अशा प्रकारे जर तुम्हाला ह्या वस्तू आल्या असेल आणि तुम्हाला सुवासिनी जेवण करायचं असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःचे पैसे खर्च करून ह्या सगळ्या वस्तू आणायच्या आहेत. म्हणजे जो काही तुम्ही सवासिनींना जेवण बनवणार आहेत, पूर्णाचा जो स्वयंपाक असतो तो तुम्हाला स्वतःच्या पैशानेच खर्च करून ह्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या असेल. मग ते साधं एखादी विलायची का असेना, ही सुद्धा तुम्हाला स्वतःच्या पैशाचीच घ्यायची आहे. ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी असतात. कधी कधी आपल्याकडून चुकून बोलून वानवळा आलेला कांदा असतो आणि आपण तोच वापरतो. अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही टाळाव्यात आणि स्वतःच्या पैशानेच खर्च करून वस्तू आणाव्यात घरी आणि त्यांनीच स्वयंपाक बनवावा आणि सुवासिनी जेवण घालावं. तर ही एक माहिती मला तुम्हाला अत्यंत महत्वाची सांगायची होती. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन आध्यात्मिक माहिती सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.